नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 12वी मराठी विषयाचा आपण अभ्यास करत असताना आपण गेली 2 ते 3 तासापासून किंवा आत्तापर्यंतच्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर कथा साहित्य प्रकाराचा जो काही परिचय आहे तो परिचय आपण त्या ठिकाणी पाहतोय. सुरुवातीच्या घटकामध्ये आपण त्या ठिकाणी पाहिले की कथा म्हणजे काय, त्याच्यानंतर कथेचा जो काही पूर्व इतिहास जो आहे की ह. न. आपटे नावाचे जे काही मराठीचे जे काही थोर कादंबरीकार होते त्यांनी 1832 साली ही जे काही कथा नावाचा जे काही साहित्य प्रकार जो आहे किंवा कथा जी आहे ती कथा लिहिण्याचा जो काही भाग आहे तो त्यांनी त्या ठिकाणी काय केला, त्या कादंबरीच्या माध्यमामधून त्या ठिकाणी तयार केला. आणि असं तयार करत असताना पुढं जाऊन त्या ठिकाणी काय झालं की आजच्या 21व्या शतकामध्ये आपण ज्यावेळेस वावरतो तर खऱ्या अर्थानं ह्या कथेचं जे काही स्वरूप आहे हे स्वरूप त्या ठिकाणी काय होते, पूर्णपणे विस्तारित झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून असा हा जो काही कथा साहित्य प्रकाराचा जो काही परिचय आहे त्या परिचयामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आज पाहायचं आहे कथेमधले जे काही घटक आहे, म्हणजे कथा ही कशी तयार होते, कथेचा जो काही मुख्य भाग आहे तो मुख्य भाग कशावरती त्या ठिकाणी अवलंबून असतो, म्हणजे कथेमध्ये कोणते घटक त्या ठिकाणी असतात. तर त्यांनी सुरुवातीला त्या ठिकाणी सांगितले की कथाबीज, त्याच्यानंतर सांगितले की कथानक, त्याच्यानंतर सांगितले पात्रचित्रण, त्याच्यानंतर वातावरण निर्मिती, नाट्यमयता, संवाद आणि भाषाशैली, अशा 7 विभागामध्ये त्यांनी त्या ठिकाणी काय सांगितले का कथा हा जो काही साहित्य प्रकार जो आहे तो त्या ठिकाणी काय झालेला आहे, विभागलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून आपल्याला सुरुवातीला त्या ठिकाणी काय पाहायचं आहे, कथाबीज म्हणजे हा जो काही घटक आहे, म्हणजे कथा या साहित्य प्रकारामधला जो काही महत्त्वाचा जो काही घटक आहे तो आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. तर त्याचं नाव त्या ठिकाणी आहे की कथाबीज म्हणजे त्या ठिकाणी काय, कथाबीज म्हणजे एखादी जी काही गोष्ट आहे किंवा एखादी जी काही घटना आहे त्या घटनेचा मुख्य जो काही हेतू आहे तो मुख्य भाग आपण त्याला त्या ठिकाणी काय म्हणू शकतो, कथाबीज त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे की कथाबीज म्हणजे एखादा विषयाचं, म्हणजे जसं आपण एखादं बी पेरतो, जमिनीमध्ये एखादं बी पेरतो म्हणजे ते बीचं काय होतं, उद्या उगवून झाल्यानंतर झाड तयार होतं. म्हणजे एखादी जी काही कथा आहे त्या कथेचं बीज म्हणजे ती कथा कशानुसार तयार झाली, त्या कथेचा भाग कसा तयार होतो त्याला त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं की कथाबीज असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्यांनी सुरुवातीला काय सांगितलं बघा, कथाबीज म्हणजे कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेचे, वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरतो. हे करताना तो निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांचे सहाय्य घेतो. या सर्व घटकांच्या मदतीने घटना मालिकेंचे कथा महात्म्य साहित्य रूपांतरित होते. म्हणून कथेत घटना हा महत्त्वाचा भाग त्यांनी सांगितलाय. कथेत या मूळ घटनेलाच कथाबीज असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग त्यांनी सांगितलंय की एखादी घटना तिचं जी काही वास्तववादी कल्पना आहे, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय का कथेमध्ये त्या ठिकाणी असतो निसर्ग असू शकतो, मग निसर्गाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना असतील, वेगळ्या प्रकारचा समाज त्या ठिकाणी असू शकतो, त्याच्यानंतर सांस्कृतिकपणा त्या ठिकाणी असू शकतो, त्याच्यानंतर वातावरण निर्मिती त्या ठिकाणी असते. आणि त्याच्यानंतर सांगितलं की ह्या ज्या काही गोष्टी आहे म्हणजे त्या ठिकाणी निसर्ग असेल, समाज असेल, वातावरण असेल, या प्रत्येक गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी काय होते की हे जे कथाबीज त्या ठिकाणी तयार होते. म्हणून त्यांनी असं सांगितलंय पुढं की हे जे काही कथा साहित्य जो काही प्रकार आहे किंवा एखादी कथा जी आहे ती कथा तयार होण्यासाठी किंवा ज्या काही त्याला पोषक ज्या काही गोष्टी लागतात त्या त्यांनी त्या ठिकाणी काय केलेले आहे, सांगितलेले आहे. म्हणून त्यांनी सांगितलं का कथेचा मूळ भाग किंवा कथेचा जो काही मुख्य भाग जो आहे त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणू शकतो, कथाबीज असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्याच्यानंतर दुसरा जो काही भाग आहे कथानक, तर कथानक म्हणजे त्यांनी असं सांगितलं बघा, कथानकामध्ये घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाव वैशिष्ट्य, वातावरण इत्यादींचे तपशील हळुवारपणे उलगडत जातात. कथेत कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रीकरणातूनच कथेची मांडणी आकाराला येते. हे कथानक उलगडताना त्याला प्रवाहीपणा जपले जाते. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. मग आता त्यांनी काय सांगितले का कथानक म्हणजे काय, तर त्यांनी सांगितले का जी काही घटना असेल, प्रसंग असेल, त्याच्यानंतर पात्रांची जी काही कृती असेल किंवा त्यांची जी काही स्वभाव वैशिष्ट्ये असेल किंवा वातावरण जे असेल ह्या गोष्टीवरती त्या ठिकाणी काय होते, कथानक त्या ठिकाणी उलगडत जाते.
म्हणून त्यांनी सांगितलंय का कथेचं जे काही चित्रीकरण जे आहे किंवा एकत्रीकरण ज्याला आपण म्हणतो ते एकत्रीकरण कथेच्या कथानकामधून त्या ठिकाणी मांडलं जातं. म्हणून आता जर आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये काय होतं, एक प्रकारचा प्रवाहीपणा त्या ठिकाणी तयार होतो. म्हणजे जसं स्टेप बाय स्टेप म्हणजे ते काय केलं जातं, आपल्याला सांगितलं जातं किंवा त्या ठिकाणी काय केलं जातं की मांडण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. म्हणून कथा बघा, आपण जर कथेचा जर भाग जर बघितला तर कथेमध्ये त्या ठिकाणी काय असतात, घटना असतात, त्याच्यानंतर प्रसंग असतात. कथेमध्ये अनेक प्रकारची एक किंवा अनेक प्रकारची त्या ठिकाणी पात्र असतात. त्या पात्रांचा स्वभाव वैशिष्ट्य जो आहे म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव जो आहे तो कसा असतो, वेगवेगळा असतो. त्या पद्धतीनं एखाद्या कथेमधले जे काही पात्र आहे त्या पात्रामध्ये जी काही काम करणारी किंवा ती काही जे काही स्वभाव आहे त्या पात्रामध्ये काम करणाऱ्या ज्या काही व्यक्ती असतील किंवा त्या जे काही संबंध असतील त्याबद्दल त्यांनी सांगितलं की त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं का वातावरण निर्मिती, वातावरण सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे ह्या अनुषंगानं ह्या घटकातून त्या ठिकाणी काय होतंय, कथानक आपल्याला त्या ठिकाणी तयार होताना त्या ठिकाणी दिसतंय. म्हणून कथाबीज आणि कथानक ह्या ज्या काही दोन गोष्टी आहेत त्या एकमेकाशी त्या ठिकाणी काय होतात, समरस होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे त्या एकमेकावरती त्या ठिकाणी अवलंबून आहे. म्हणजे एखादी गोष्ट, एखादी कथा ज्यावेळेस आपण तयार करतो तर त्यावेळेस सुरुवातीला त्या ठिकाणी काय घेतलं जातं, कथाबीज घेतलं जातं. म्हणजे ती कथेची सुरुवात आपण त्याला त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि ती व्यवस्थित सुटसुटीतपणे सरळ मार्गे म्हणजे त्याचं वेगळं वेगळं असं भाग न करता एकत्रितपणे म्हणजे एक संधपणे त्या ठिकाणी तयार करून एकत्रितपणा तयार करून त्या ठिकाणी काय केलं जातं, कथानक त्या ठिकाणी सादरीकरण त्या ठिकाणी केलं जातं. त्याच्यानंतर पुढला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय का पात्रचित्रण. म्हणजे तिसरा जो काही मुद्दा आहे तो आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे की पात्रचित्रण. मग पात्रचित्रण त्यांनी त्या ठिकाणी काय सांगितलं बघा, की पात्रचित्रण हा कथेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रणातून कथेचा आशय पुढे जात राहतो. कथाकार एखादी पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनसृष्टी, जीवन पद्धती इत्यादीच्या चित्रातून त्या व्यक्तीच्या शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. या शब्दरूप प्रतिमेला पात्र असे म्हणतात. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसाप्रमाणे रेखाटले जाते, म्हणून वाचकांनी त्या पात्राशी जवळीक साधली जाते. ही पात्रे कथाकारांची स्वनिर्मिती असते. मग आता त्यांनी त्या ठिकाणी काय सांगितलंय का पात्रचित्रण सुद्धा हा कथेचा मुख्य भाग आहे. म्हणजे आपण जे घटक आपण अभ्यासतोय म्हणजे बघा, साहित्य प्रकारामध्ये कथा साहित्य प्रकारामध्ये जे काही आपण 7 घटक अभ्यासतोय त्या 7ही घटकांवरती त्या ठिकाणी काय आहे, कथा हा साहित्य प्रकार त्या ठिकाणी पूर्णतः अवलंबून आहे. तर मग त्यांनी त्या ठिकाणी सांगितले का पात्रचित्रण सुद्धा हा तितकाच महत्त्वाचा घटक त्यांनी त्या ठिकाणी सांगितलाय. कारण की हा पात्रचित्रण जो आहे तर हा पात्रचित्रण त्या ठिकाणी काय करू शकतो की जो काही कथेचा जो काही आशय आहे तो आशय पुढे नेण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काय करत असतो. मग त्यांनी त्या ठिकाणी सांगितले का त्याच्यामध्ये असणारी वृत्ती, उक्ती, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारी भावना म्हणजे प्रत्येकाच्या भावभावना वेगळ्या असतात, विचार वेगळे असतात, त्याच्यानंतर ज्या काही कल्पना असतात, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणाऱ्या संवेदना आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा त्याच्यामध्ये असणारी जीवन पद्धती ह्या प्रत्येक गोष्टीचा एक वेगळ्या मार्गाने त्या ठिकाणी काय केलं जातं, शब्दरूप प्रतिमा त्या ठिकाणी तयार केली जातात. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला ज्यावेळेस कथेच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ऐकत असतो तर त्यावेळेस त्याचं जे काही चित्र आहे ते चित्र आपल्या डोळ्याच्या पटलावरती हुबेहूबपणे त्या ठिकाणी काय केलं जातं, ह्या माध्यमातून पात्रचित्रणाच्या माध्यमामधून त्या ठिकाणी काय केलं जातं, तयार करण्याचं काम ह्या पात्रचित्रणाच्या माध्यमामधून त्या ठिकाणी केलं जातं. म्हणून त्यांनी असं सांगितलंय का कथेला खऱ्या अर्थानं ही जी काही पात्र आहे ते वास्तववादी स्वरूप त्या ठिकाणी काय करतात, तयार करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे एखादी घटना बघा, पूर्वी केव्हा तरी त्या ठिकाणी इतिहासामध्ये घडलेली असते, परंतु ती कथेच्या माध्यमामधून आपण पात्रांच्या माध्यमामधून त्या ठिकाणी काय करू शकतो का त्याला वास्तववादीपणा त्या ठिकाणी काय करू शकतो, तयार करू शकतो. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काय सांगितलंय का वृत्ती, कृती, त्याच्यानंतर भावना, विचार, कल्पना, जीवन पद्धती, जीवन विचार या सगळ्यांच्या बाजूनं जर आपण या घटकांचा जर विचार जर केला तर त्यामध्ये त्या ठिकाणी काय असू शकतं की हे पात्रचित्रण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं विभागून त्या ठिकाणी काय केलं जातं, त्या कथानकाला किंवा त्या कथेला एक वेगळं स्वरूप किंवा वास्तववादीपणा त्या ठिकाणी काय केला जातो, तयार करण्याचं काम केलं जातं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय का वातावरण निर्मिती. मग आता वातावरण निर्मिती हा सगळ्यात महत्त्वाचा भाग त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. मग त्यांनी काय सांगितलं बघा की कथेला स्थळ, काळाबरोबर सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादी युक्त वातावरण असते. या वातावरणाचा वाचकांवर परिणाम होऊन तो कथानकाशी एकरूप होतो. वातावरणाचा पट जितका संगन तितका कथा सकस होते. मग आता त्यांनी असं सांगितले बघा
की कथेसाठी स्थळ, काळ आणि त्यांनी सांगितले काही सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि राजकीय इत्यादी युक्त वातावरण असं त्या ठिकाणी असतं. म्हणजे बघा, एखादी जी काही कथा आहे ती कथा कुठं घडलेली आहे किंवा म्हणजे त्या ठिकाणी ती घटना कुठं घडलेली आहे, त्या घटनेचा महत्त्वाचा भाग त्यांनी त्या ठिकाणी सांगितले का वातावरण सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं. मग ते वातावरण कसं असेल, सामाजिक असेल, म्हणजे आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या भागामध्ये असू शकतो, एखादा भौगोलिक विषय त्या ठिकाणी असू शकतो, त्याच्यानंतर त्यांनी सांगितले का सांस्कृतिकपणा त्याच्यामध्ये असू शकतो, त्याच्यानंतर राजकीय सुद्धा त्या ठिकाणी गोष्टी असू शकतात. म्हणजे ह्या गोष्टीतून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय का ह्या गोष्टी वातावरण निर्मितीच्या माध्यमामध्ये त्या ठिकाणी तयार होतो आणि त्या अनुषंगाने त्यांनी असं सांगितलंय पुढे की वाचकांवरती त्याचा जो काही परिणाम आहे हा परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे बघा, कथा जी आहे ती कथा तयार होताना आपण पाहिले की कथा बीज म्हणजे त्या ठिकाणी त्या कथेचा सुरुवात असेल, त्याच्यानंतर कथानक म्हणजे त्याची एक मांडणी असेल, त्याच्यानंतर पात्रचित्रण म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे काही पात्र आहे त्याला एकत्रितपणे साधण्याचं काम त्या ठिकाणी करतात, म्हणजे त्याच्यामध्ये वास्तववादी जीवन आणण्याचा प्रयत्न करतात. आणि वातावरण निर्मिती म्हणजे ती घटना भौगोलिक, सांस्कृतिक आणि राजकीय दृष्टिकोनातून कशा पद्धतीने त्या ठिकाणी तयार झाली या गोष्टीचा प्रामुख्याने त्या ठिकाणी विचार केला जातो. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय का नाट्यमयता. मग नाट्यमयता म्हणजे त्या ठिकाणी सांगितलंय का ही घटना किंवा ही गोष्ट किंवा ही कथा कशा पद्धतीने त्या ठिकाणी काय झालेली तयार झालेली आहे, तिची जी काही नाट्यमयता जी आहे ती नाट्यमयतेच्या बाबतीत त्यांनी असं सांगितलं बघा की कथेला चांगला वाईटाचा संघर्ष त्या ठिकाणी असतोच, त्यातून नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातूनच कथा उत्कृष्ट बिंदूपर्यंत त्या ठिकाणी पोहोचते. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचे असते असे नाही, तर आनंद सुखात्मक घटनांतून नाट्यमयता त्या ठिकाणी निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कृष्ट बिंदू नाट्यमय रीतीने साधता येतो, पण तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकच झालेला शेवट वाचकाला आकर्षितपणा त्या ठिकाणी करत असतो. म्हणजे बघा, एखादी जी काही कथा आहे किंवा एखादी जी काही गोष्ट आहे त्या गोष्टीमधला नाट्यमयतापणा त्यांनी त्या ठिकाणी असं सांगितलंय की कोणतीही कथा जी आहे ती वाईटच असेल असं नाही, तिला तिच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी संघर्ष हा करावाच लागतो. म्हणून त्यांनी सांगितलंय का एखाद्या कथेमधून आपल्याला आनंदही मिळू शकतो, सुखही त्या ठिकाणी मिळू शकतं किंवा काही टायमाला त्या कथेमधून वाईटही प्रसंग त्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला त्या ठिकाणी मिळतात. म्हणून त्यांनी सांगितलंय का हे जे काही कथेचे जे काही भाग आहे किंवा कथेमधला हा जो काही संघर्ष आहे हा संघर्ष आपल्याला प्रत्येक कथेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायलाच त्या ठिकाणी मिळू शकतो. म्हणून त्यांनी सांगितले का जे काही कथेचा जो काही स्वभाव आहे किंवा कथेचा जो काही ओघवता जो काही भाग आहे त्या भागानुसार कथेमध्ये त्या ठिकाणी काय होऊ शकतं, नाट्यमयता त्या ठिकाणी येऊ शकते किंवा तिच्यामधला जो काही संघर्ष आहे तो संघर्ष आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय का संवाद. मग आता संवादामध्ये त्यांनी सांगितलंय का कथेतील चटपटीत, आकर्षक, वाचकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले का पात्राच्या स्वभाव धर्मानुसार व परिस्थितीजन्य घटकानुसार संवाद लिहिले जातात. या संवादात लय, आंतरिक लयता, संगती महत्त्वाची त्या ठिकाणी असते. संवादातून रस निर्मिती आणि रसपरिपोष त्या ठिकाणी होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची त्या ठिकाणी प्राप्त होत असते. म्हणून त्यांनी सांगितले का संवाद लेखनामध्ये त्यांनी सांगितले का त्याच्यामध्ये चटपटीतपणा असू शकतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आकर्षण असू शकतं, म्हणजे कथेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी रंगतदारपणा त्या ठिकाणी येऊ शकतो. त्याच्यानंतर जे काही वाचक आहे, वाचकांची जी काही भावना आहे म्हणजे त्यांच्या भावविश्वाला स्पर्श करणाऱ्या काही घटना त्या ठिकाणी कथाकार त्या ठिकाणी तयार करत असतो. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले का तिथली जी काही स्वभाव धर्म आहे म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव धर्म कसा आहे, वेगवेगळा आहे आणि त्याच्यानंतर ती काही परिस्थिती आहे. म्हणजे त्यांनी असं सांगितलं का बघा, एखादी कथा जी आहे ती कथा स्वभाव धर्मानुसार आणि परिस्थितीनुसार ही प्रत्येकाला त्या ठिकाणी काय करणार आहे, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी वाटणार आहे. म्हणून त्यांनी सांगितले का संवादामधला लय आणि त्याची जी काही आंतरिकता आहे ती आंतरिकता कुठेतरी आपल्या भावविश्वाला त्या ठिकाणी काय करते, स्पर्श करताना त्या ठिकाणी दिसून येते. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले का संवादामधून त्या ठिकाणी काय होते की रस त्या ठिकाणी आपल्याला निर्मिती होते, म्हणजे त्याच्याबद्दलची जी काही आवड आहे ती आवड खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. आणि एक अर्थपूर्ण जर समजा एक अर्थपूर्ण जर संवाद त्या ठिकाणी जर निर्माण झाला तर कथेला त्या ठिकाणी काय करते का वेगळी झालर निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय का भाषा शैली. मग भाषा शैली म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सांगितले का कथानक भाषेच्या मदतीने त्या ठिकाणी आकार होत
जाते. त्याच्यानंतर कथेतील पात्रांचा जो काही स्वभाव वैशिष्ट्यानुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. कथाकार, त्याचा दृष्टिकोन, त्याची अनुभव घेण्याची पद्धत यानुसार त्या ठिकाणी काय केलं जातं, कथेचं भाषानुरूप आणि शैली विशेष निश्चित केले जातात. कथा लिहिताना साधारणतः प्रमाण भाषा आणि बोली भाषा यांचा सरळ मिसळ केला जातो. तसेच कथा पूर्णपणे ही बोली भाषेत लिहिली जाते. मग आता बघा, ही जी काही कथा आहे, ही कथा त्या ठिकाणी त्यांनी असं सांगितले का पात्रांच्या स्वभावावरून आपण जर पाहिलं, जर काही कथा जर आपण जर पाहिल्या तर ग्रामीण सुद्धा भागामधले जे काही आपण बोली भाषा बोलतो त्यानुसार आहे, किंवा त्याच्यानंतर आपण नेहमी जी काही प्रमाण भाषा म्हणजे व्याकरण दृष्टिकोनातून जी काही भाषा आहे त्या अनुषंगाने सुद्धा त्या ठिकाणी कथेचं लिखाण त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे बोली भाषा असेल किंवा आपली प्रमाण भाषा असेल, या दोन्ही भाषांची त्या ठिकाणी सरळ मिसळ त्या ठिकाणी केली जाते. आणि अशा अनुषंगाने त्या ठिकाणी काय केलं जातात, हे जे काही कथा आहे या कथा त्या ठिकाणी तयार केल्या जातात. आणि ह्या कथा तयार करत असताना त्या कथेमध्ये असणारी जी काही भाषा शैली आहे, ती भाषा शैली त्या कथेचं जे काही अंग आहे किंवा कथेचं जे काही रूप आहे ते रूप आपल्याला त्या ठिकाणी काय होते, बदलताना त्या ठिकाणी दिसते. म्हणजे त्याच्यामधला जो काही रसाळपणा आहे किंवा त्याच्यामधला जो काही ओघवतापणा आहे तो त्या ठिकाणी काय केला जातो, ह्या भाषा शैलीमुळे त्या ठिकाणी काय होतो, एक वेगळ्या थराला त्या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणून आतापर्यंतच्या जर भागामध्ये जर आपण त्या कथेच्या घटकानुसार जर आपण जर पाहिलं तर आपण त्या ठिकाणी कथाबीज म्हणजे त्या कथेचा मुख्य भाग असेल, कथाबीज म्हणजे त्याचं बी आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. कथानक म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे काही घटना, पात्र वगैरे जे काही आहे ते आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर त्याचं जे काही पात्रचित्रण आहे, पात्रचित्रण म्हणजे त्याच्यामध्ये विखरलेले वेगवेगळ्या प्रकारचे एक पासून तर अनेक भागापर्यंत जे काही पात्र आहेत ते पात्र आपण त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यानंतर वातावरणामध्ये सामाजिक, सांस्कृतिक ह्या ज्या काही गोष्टी आहेत, भौगोलिक ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे ती जी काही घटना आहे ती घटना आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी तयार झाली किंवा ती जी काही कथा आहे ती कशा पद्धतीने तयार झाली हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर त्याच्यामधली जी काही नाट्यमयता आहे, म्हणजे त्याच्यामधला जो काही आकर्षणाचा भाग आहे, चांगलं वाईट किंवा सुखात्मक ज्या काही गोष्टी आहेत त्याचा जो काही संघर्ष आहे तो त्या घटनेमध्ये किंवा त्या कथेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला येतो. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं का संवाद, म्हणजे कथा ज्या वेळेस तयार होत असताना त्याच्यामधला असणारा जो काही संवाद आहे, म्हणजे त्याचा जे काही बोलण्याचा जो काही भाग आहे तो आपल्याला संवादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिसून येतो. त्याच्यानंतर आपण जो शेवटचा आणि अंतिम जो काही मुद्दा त्या ठिकाणी पाहिला की भाषा शैली. मग भाषा शैलीमध्ये आपण पाहिले की आपली बोली भाषा आणि प्रमाण भाषा या दोन्ही भाषांची त्या ठिकाणी काय केली जाते, सरमिसळ करून त्या ठिकाणी काय केली जाते, घटनेचा जो काही किंवा कथेचा जो काही भाग आहे तो भाग त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काय केला जातो, तयार केला जातो. आणि ती जी काही घटना आहे किंवा ती जी काही कथा आहे त्या कथेमध्ये रसाळपणा निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी केलं जातं. म्हणून अशा पद्धतीने कथा साहित्य प्रकारामधले जे काही कथेचे जे काही घटक आहे ते आपण आजच्या या ठिकाणी या तासाला त्या ठिकाणी अभ्यासले आहे. त्यानंतरच्या तासाला आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत, कथेची जी काही वैशिष्ट्ये आहे ती वैशिष्ट्ये आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तरी आतापर्यंतच्या भागापर्यंत आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत, येथेच थांबणार आहोत. धन्यवाद.